कोल्हापुरातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता? गांधी मैदान. गांधी मैदान ग्राउंडच आहे आता. गांधी मैदानाचा प्रश्न मोठा आहे. गांधी मैदानचे सगळे वाट लावून टाकल्या. ग्राउंड. कोल्हापुरात कोण आहे वरचढ? प्रचार भाजपच आहे. बीजेपीला इतका साथ मिळेल नाही. आमच्यात कोणी कुरवड्या करत नाहीत. कोल्हापुरातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता? रस्ते, ड्रेनेज, ग्राउंड हे सगळेच प्रश्न आहेत. म्हणजे या प्रश्नाला जर वाचा फोडायची असेल तर काय करावं लागेल? सगळ्या नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे. त्यांचे बाकीचे सगळे त्यांचे प्रश्न किंवा त्यांचे जे कुरगुडे आहेत त्या बाजूला ठेवून जनतेत येऊन त्यांना ते जनतेत येऊन की बाबा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत, काय सॉल्व्ह केले पाहिजेत, काय केलं पाहिजे हे त्यांनी मांडलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सध्या परिस्थिती पाहता सर्व पक्ष एकत्र येतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही असं येणार नाही. खरं काम करण्यासाठी एकत्र यावं असं. हा. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीत संधी दिल्या जाते काय? सामान्य माणसाला नाही दिले जात. नेत्याच्या मंडळींना तिकीट मिळते आता सध्या होय, असं होय. दिसतंय. बरोबर आहे. आणि साध्या कार्यकर्त्याला कुठं मिळत नाही दाबलं जातं. आणि इथला या प्रभागातला सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता? ग्राउंडच आहे आता सध्या. ग्राउंड आता रस्ते व्हायला लागलेत आणि ड्रेनेजचं पण केलं पाहिजे होतं त्यांनी. आता नेत्यांचे पुत्र मैदानात उतरलेले आहेत आणि सर्वसामान्यांचं तिकीट कुठं तर कापलं गेलेलं आहे असं दिसतंय. ते काय तुम्हाला वाटतं, योग्य आहे का? योग्य नाही, अयोग्य आहे. जनता खोय आहे, त्यांच्या पाठीमागणे फिरते. कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या पाठीमागणं नुसते फिरतात, हे अयोग्य आहे. तुमच्या काय अपेक्षा काय असतील उमेदवार निवडताना? उमेदवार निवडताना सामान्य कार्यकर्ता पाहिजे, गरिबीतने वर आलेला, असा श्रीमंताचा थाट आणि हे असा नको, आणि जनतेची सेवा करणारा असावा. मागील काही वर्षात काय आपल्या प्रभागात काय कामं झाल्यात काय? हे आहे दिसतात नाही काम. रस्ता नाही, गटर नाही. गांधी मैदानचे सगळे वाट लावून टाकल्या. काय झाले गांधी मैदान? गांधी मैदान आता आमच्या आम्ही तिथे फुटबॉल खेळायचे, हे खेळायचे, कधी पाणी नसायचं. आणि आता मैदानच तळच होते पावसाळ्यात. तिथे मुलांना खेळायला जागा नाही, काय नाही. कशामुळे होते ते तळ? हे राजकीय हेवे दावे यांचे, नेत्यांची भांडणं हे, त्यामुळं गांधी मैदानची सगळी वाट लागल्या. मग काय करायला पाहिजे जर त्याला सुधारायचं असेल तर? गांधी मैदान सगळ्यांनी एक कोण हे करावे. खेळायला मैदान योग्य आहे, महापालिकेनं सोय केलेली आहे, त्याचे हेच सुविध नाही. आणि सध्याच्या घडीला कोणता पक्ष कोल्हापुरात तुम्हाला सरस वाटतोय? काय कोण जरी आलं तरी सगळे तीच आहे पक्ष, आणि हे काय नाही. मतदान करणार का नाही? मग मतदान करायचं की वैयक्तिक आमचा संबंध असेल, काम करणारा माणूस कार्यकर्ता त्यालाच मतदान करणार, पक्ष विक्ष असं बघून नाही. तुम्ही उमेदवार निवडताना कसा पसंती द्याल उमेदवाराला? सांगितलं ना, काम करणारा, कष्टाळू, हे ते जनतेशी निगडीत असावा असा हे करणार. उमेदवार निवडताना तुमचे काय निकष असतील? उमेदवार निवडताना साधा लोकांच्या समाजातला आमच्या असावा. उमेदवार मोठा असा नको, श्रीमंत असं साधा माणूस असं काम करणारा कार्यकर्ता असा. इथले कुठले सगळ्यात जास्त मोठा प्रश्न या प्रभागातला कोणता आहे? रस्ता, गटरे. गांधी मैदान आमचं मोठं आहे. गांधी मैदानात 4-5 संघ इथे खेळतात, त्याच्यासाठी काही व्यवस्था झालेली नाही. पाण्याचा निचरा होत नाही. आम्ही स्वतः तिथे वर्गणी काढून गवत कापायला जातात. तिकडे कोण लक्ष देत नाही गांधी मैदानामध्ये? मोठे नेते असले नाही, बारके दिले तरी वाकडी वाट करायला पाय घालायला. पाण्याचा निचरा होतच नाही. आम्ही किती वर्ष झाली. गांधी मैदानचा इथं प्रश्न मोठा आहे असं गांधी दिसतंय. मैदानाचा प्रश्न मोठा आहे. म्हणजे ते खेळाडू आहेत आणि टीम्स जास्त आहेत. ग्राउंड एकच आहे, त्यामुळे आम्हाला गांधी मैदान चांगलं सुसूचित पाहिजे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्त्याने आहेतच, त्याशिवाय पहिला प्रश्न म्हणजे ग्राउंड आहे. ग्राउंड गांधी मैदान काय झालंय काय गांधी मैदानला? गांधी मैदानला पावसाळ्यात पाणी साचलं जातं, अजिबात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे खेळायला उपलब्ध होत नाही, गवत वगैरे वाढलं जातं. पाणी येण्यामागं तिथं पहिला येत होतं काय पाणी तिथं? असं नाही, आता जे पाण्याची परिस्थिती आहे ती नव्हती.
त्या टायमाला आलं तर पावसापुरतं पाणी यायचं, इकडनं जायचं. आता सांड पाणी सुद्धा तिथं आत यायला लागलं. मग काय याला अशा काय परिस्थिती- कारण काय याला तिथं पाणी येणे मग? कारण म्हणजे कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं हे डॉपेज एकमेकाचं, त्यानं केलं म्हणून मी थांबवायचं, मी केलं म्हणून त्यानं थांबवायचं, असा प्रकार आहे सगळा. हम्म. मग आता उमेदवार निवडताना तुम्ही कसा उमेदवार फक्त भागात किंवा जनतेत मिसळणारा उमेदवार असावा. एखादं काम सांगितलं बाबा, फोनवर जरी सांगितलं तरी त्यांनी ते काम करण्याची तयारी असावी, हा कार्य उमेदवार असावा. कोल्हापूर महानगरपालिकेचं निवडणूक लागल्या, आता कुठल्या पक्षाची युती होणार, कोण आघाडी होणार काय कळना झाले. होय. कुणाकुणाची होईल आघाडी युती? काय भाजप आणि शिवसेना ही होणारच की आघाडी, होणार? होणार. त्यांच्यात काय असं जागा वाटपाबद्दल काय तिढा राहील काय? तिढा काय असतो कुठल्याही ह्याच्यात, तर ते हे होणार, युती होणार, दोघं युती होणार. होणार. बरं. आणि कोल्हापुरातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? काय आता जवळजवळ बरेच प्रश्न मिटत आलेले आहेत. रस्ते बिस्ते आता चालू आहेत सगळीकडे. हां. काय बरेच रस्ते, बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर रस्ते झालेले आहेत, थोडे बहुत राहिलेले आहेत. आणि तुमचा प्रभाग कुठला आहे? आमचा हा 10 प्रभाग आहे. होय. 10 प्रभागातला कुठलाही प्रश्न सगळ्यात मोठा? तसे प्रश्न यांनी मार्गी लावलेले, कारण ह्याच्या अगोदर त्या अर्चना कोराणे ह्या नगरसेविका होत्या, त्यांनी त्या काळात बरीच कामं केलेली आहेत आणि आता इथून पुढे त्या करणारच. हां. काय हां. बाकी काय मला ते काय हे सांगायची गरज नाही, त्यांचं कार्य चांगलं आहे. हां. आणि काँग्रेस पण या निवडणुकीच्या आघाडी घेतल्या असं वाटायला लागले. टॅगलाईन त्यांनी सुरू केल्यात. अहो, काँग्रेसने जरी आघाडी घेतली हे असलं तर त्यांच्यात अजून तिकीट कापाकापी सुरू आहे. काय कुणाला मिळेल कुणाला नाही, चांगल्या जुन्या कार्यकर्त्यांनी तिने डावला लागल्यात काँग्रेसवाली, मग त्यांच्यात हे विभक्तपणा यायला नाही. काय कितपत येशील मग त्यांना काँग्रेसच्या लढाईला कोल्हापुरात कितपत येशील? काँग्रेसच्या पेक्षा ही आता भाजप बीजेपीच्या आघाडीवर असल्यामुळे त्यासनीच किंमत लोक देणार हो. काय समज इंडियात तेच आहे ना, भाजपचं सत्तेवर आहे सगळीकडे, म्हणजे लोक त्या दृष्टीनं विचार करणार. काय वाटते तुम्हाला, कोल्हापुरात कुणाची सत्ता यायला पाहिजे? सत्ता यायला सत्ता भाजपची येईल असं गॅरंटी आहे. काय तरी पण बघू आता पुढे काय होतं. त्याच्या अगोदर काय काँग्रेसची सत्ता होती, ते आता बरेच त्यांच्यात फुटाफूट झाल्यामुळं नो गॅरंटी आहे. काय काका, कोल्हापुरात कोण आहे वरचढ? वरचढ भाजपच आहे. कसं काय? सत्तारूढ आहे रे, हां. सत्ता त्यांच्याकडेच आहे. काय कामं करणार काय आलं? सत्तारूढ करणार काही कामं आता केल्यात काय कामं तुमच्या प्रभागात? केलेले आहे. रस्त्याची गटाराची कामं केलेली आहेत. रस्त्याची गटारीची कामं झालेली आहेत. तुमचा निवडणुकीला सामोरे जाताना, उमेदवार निवडताना तुम्ही काय काय अपेक्षा ठेवाल त्या उमेदवाराकडून? रस्ते, गटारे, पाणी, हां. सांडपाणी किंवा ड्रेनेज, हां. हे लोकांचे मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न पहिले सोडवायला पाहिजे. काँग्रेसने एक नवीन टॅगलाईन सुरू केला, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं होणार आहे काय, किंवा नागरिक त्याच्या मागे जातील काय? नाही, नागरिक मागे पाठवून जाणार नाही. सत्याच्या पाठीवर नागरिक जाणार. सत्य म्हणजे काय असणार? म्हणजे कसं, सत्ता म्हणजे त्यांच्या वरून मुंबईत सत्ता आहे, दिल्लीत सत्ता आहे म्हणतात, त्यांची कोल्हापुरात सत्ता येणार महानगरपालिका येणार. आणि सत्ता आल्यावर काही कामं करतील काय? कामं करणार. कामं करणार. तुमच्या प्रभागातला कुठला सगळ्यात मोठा प्रश्न आहे? आपला पाणी प्रश्न पहिला मोठा आहे बघा. पाण्याचा प्रश्न मिटवा पाहिजे. पाण्याचा त्यामुळे भागात पाण्याचा भयंकर मोठा प्रश्न आहे. चढ भागात टाकणार पाणी तिथं चालू शकत नाही. तिथं पाईपलाईन नवीन टाकूनच तिथे काम करायला पाहिजे. म्हणजे पाणी आता येते का नाही? आता इथे बारीक येते पाणी, परंतु 1 तासभर काय ना की 2 तास काय ना करेक्ट पाणी तिने सोडलं पाहिजे. पाण्यात सोडण्यात त्यांचा गैरमळ होते वॉटर सप्लायचा. मग आता तुमची अपेक्षा काय असेल? पाणी प्रश्न पहिला सोडा पाहिजे. प्रभाग क्रमांक 10. मी इथेल एक नागरिक आहे, उमेश देवकर. अच्छा, या प्रभागात काही समस्या आहेत का? या प्रभागात समस्या गेली 10 वर्षे भरपूर समस्या आहेत. रस्ते अजिबात चांगले नाहीत. आमचा प्रभाग हा रंकाळा रोड आणि खंडोबा तालीम एरिया हा असा सगळा प्रभाग मोठा आहे. खंडोबा तालीम एरियाचा रस्ता उभा मारुती चौकापासून ते वाशी नाक्यापर्यंत पूर्णतः बाद झालेला आहे. रंकाळ्याचा पण रोड पूर्णतः बाद झालेला आहे. पार्किंग भरपूर आहे.
त्यासाठी आपल्याला अक्षय जरेग हा आमचा प्रभागातील युवा चेहरा, नवीन चेहरा म्हणून आम्हाला तो नगरसेवक पाहिजे आहे. समजा जर त्यांना तिकीट फायनल झालं किंवा त्यांनी निवडून आले तर त्यांच्या मार्फत कामं होतील काय, विश्वास वाटते की 100% काम होणार. कुठलंही काम राहणार नाही. कोणतेही नागरिक येऊ द्यात. अहोरात्र झटणारा तो मुलगा आहे अक्षय. मी रात्री 2ला बोलला तर ते 2ला येणार आहे. मी दिवसा कधी पण रात्री कधी पण 24 तास काम करणारा तो अक्षय आहे. आता तो 10 वर्षे कुठल्याही पदावर नसताना भरपूर राबत आहे. इथल्या प्रभागातील संपूर्ण ह्या 4 प्रभागात तो तुम्ही जर इथून घेतला तर बावड्यापर्यंत, बावड्यापासून घेतला तर कळंब्यापर्यंत, कळंब्यापासून घेतला तर साधारणतः बालिंग्यापर्यंत आणि बालिंग्यावर घेतलं तर तावडे हॉटेलपर्यंत पूर्ण प्रभागात तो राबत असतो रात्रंदिवस. कधीही सदैव हजर असणारा अक्षय जरग. त्यांच्या मार्फत काय कामं केलेली आहेत का? भरपूर कामं केलेलं आहेत. प्रत्येक महिन्याला आम्ही इथं रक्तदान शिबिर घेतोय. आया बहिणींच्या बाबा काय त्यांच्या समस्या आहेत ते सगळ्या ऐकून, बाबा कोणाचं आधार कार्ड काढायचं आहे, कोणाचं एक्सरे काढायचे आहेत, कोणाला दवाखान्याचा खर्च पाहिजे आहे किंवा दवाखान्याचं काय ते पाहिजे आहे त्यांना की बाबा मदत पाहिजे आहे, तर सगळं ते स्वतः करते. आणि शिबिर आम्ही प्रत्येक महिन्याला इथं भरवतो. त्या शिबिरातून प्रत्येक कार्यात तो हजर असतो. त्याबद्दल आम्हाला तो नगरसेवक ह्या प्रभागामधून, प्रभाग क्रमांक 10 मधून अक्षय विक्रम जरग हा पाहिजे. भाजपला या निवडणुकीमध्ये, नगरपंचायतच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतकं मोठं यश मिळालं आहे. यश मिळालेलं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं सिस्टीमद्वारे काम सुरू असते. कार्यकर्ता म्हणजे आमदार खासदारांच्यापासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्या सिस्टीम बसवल्या. त्या सिस्टीमप्रमाणे सगळ्यांनी काम करायचं आहे. पक्षावर असणारी निष्ठा आणि जनतेची केलेली कामे आणि पुढलं धोरण काय हे धोरण आखण्याचं वर्ण पक्षाकडून जे प्रसिद्धी केले असते त्या धोरणाप्रमाणे सर्वांची कामे करत असतात. जनतेला कुठेही नाराज, ज्या सुविधा किंवा डिक्लेरेशन असेल त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करत आलेली आहे. हे जनतेला चांगलं पटलेलं आहे. आणि इतर सुविधा म्हणजे महिलांचे लाडकी बहीण योजना असेल, आता गेले कित्येक वर्ष रेशन मोफत सर्व जनतेला दिलं आहे. ह्या ज्या अनेक महिलांसाठी प्लॅनिंग चांगलं केलेलं आहे. त्या प्लॅनिंगप्रमाणे ज्या योजना डिक्लेअर त्या योजना सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि त्या योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर सर्वसामान्यांचा पूर्णपणे विश्वास असल्यामुळं आता काल परवाचं जे यश आहे, परत विधानसभेचं पण यश आहे, त्या योजना सक्सेसफुल केल्यामुळं लोकांचा विश्वास संपादन केल्याने जनतेने आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे. आता कोल्हापुरात जर बघितलं तर गेले काही वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यांचं वर्चस्व होतं. असं असताना बीजेपीला इतकं साथ मिळेल काय मला? आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्याच्यापूर्वी महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती, राज्यातसुद्धा काँग्रेस सत्ता होती, पण त्यांना कुठलंही या शहरासाठी विकास कामं करता आलेली, भरगच कामे झालेली नाहीत, रस्त्याची कामं व्यवस्थित झालेली नाहीत, थेट पाईपलाईन तर कामी थेट पाईपलाईन झालेली आहे. कधीच्या चावीचं पाणी बंद होईल हे सांगता येत नाही अशी ती थेट पाईपलाईन. वारंवार त्याला कुठेतरी लिकेज, काहीतरी मोटरमध्ये फॉल्ट, अशी वारंवार त्यांच्या तक्रारी असतात. आणि गणपतीच्या सणाला आता पेपरमध्ये डिक्लेअर केलं तर गणपतीच्या सणाला पाणी नाही नळाला असं बातमी आलेली, आणि ती सत्य परिस्थिती आहे. दसऱ्यात दिवाळीतसुद्धा पाणीच्या मिळालं नाही लोकांना. त्यामुळे ही जी थेट पाईपलाईन आहे, कामी थेट पाईपलाईन झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर अशी एवढं म्हणजे निकृष्ट दर्जाची पाईपलाईन झालेली आहे. खरोखर त्या पाईपलाईनमध्ये काय गोलमाल झालं आहे हेच समजण्यात आले. आणि नाही, आता त्यांची टॅगलाईन सुरू केली आहेत की त्यांनी नवीन टॅगलाईन आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणता. आता त्यांची काँग्रेसनं नवीन टॅगलाईन केलेली आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. मग ह्याच्यापूर्वी जनता म्हणाल तसं का कोल्हापूर झालं नाही? आता म्हणून त्याचा काय उपयोग नाही. आता त्यांना काय कुठलेही चान्सेस राहिलेले नाहीत. जनता पूर्णपणे त्यांच्या उलटी गेलेली आहे. आणि महाराष्ट्रातच काँग्रेस पक्ष आता नाहीसा झालेला असा दिसून येईल आपल्याला. आता इतकं त्यांना अपयशाचं कारण म्हणजे त्यांनी कुठलीच कामं चांगली केली नाहीत, चांगल्या दर्जाची झाली नाहीत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर की आमच्या BJP सरकार आल्यानंतर शहराबाहेरील सगळे हायवे 2 पदरीचे 4 पदरी झाले, 4 पदरी आता 6 पदरी सुरू झालेले आहेत. आता बास्केट ब्रिजला मंजुरी मिळालेली आहे, ते आता बास्केट ब्रिजचं काम सुरू होणार आहे. आता रत्नागिरी हायवेसुद्धा जवळजवळ या बांबोड्याच्या पुढं आलेला आहे,
तो सुद्धा आता काही दिवसात पूर्ण होईल. म्हणजे लोकांना प्रवास इतका जलद गतीनं आणि लवकर होणार आहे. प्रवासात कसं दीर्घकाळ लागायचा ते आता दीर्घकाळ लागणार नाही आणि लोकांनी लवकर प्रवास आणि सुखाचा कसा प्रवास होईल हे आमच्या केंद्र सरकारने बघितलेलं आहे. त्यामुळे अपघाताची संख्यासुद्धा आता घटलेली आहे हायवेवरची. इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळं काहीशी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होते की काय? नाही नाही, आता आमच्या भारतीय जनता पार्टीत अशी अस्वस्थता कधी होत नाही. कारण काय, जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी आपापलं काम सगळं केलेलं आहे. आमचा पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराशी आम्ही सर्वजण एकनिष्ठ असतो. आमच्यात कोणीही कुरघोड्या करत नाहीत. ज्याला तिकीट मिळेल त्याच्याशी बाकीच्या इच्छुकांनी पाठीशी राहायचं, त्याला विजयी करायचं, हेच आमच्या धोरण आहे. आणि ह्या महापालिकेत सगळ्यात मोठे नगरसेवक असणारे संख्येचा पक्ष म्हटलं तर भारतीय जनता पार्टी असणार हे 100% सत्य.